नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरामधील स्मार्ट मीटरची रीडिंग कशी घ्यायची याबाबतची माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण आपण या व्हिडिओमधून डिस्प्लेवरची माहिती बघणार आहोत. तसेच त्यामध्ये जे शब्द असतात KVH, MD KV, KVA MD, व्होल्टेज, KW, KVA इत्यादींची माहिती आपण यातून बघणार आहोत. तसेच KWH काय असतं आणि आपल्या घरातील रीडिंग ही KWHमध्ये मोजली जाते. 1 किलोवॅट युनिट कधी तयार होतो किंवा आपण किती वेळ चालवल्यानंतर वापरतो इत्यादींची अचूक माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया किलोवॅट आवर म्हणजेच KWH काय असतं. जर आपल्या घरामध्ये एक 65 इंचचा LED TV चालू असेल, तो किती वेळ चालल्यानंतर 1 किलोवॅट बनते हे सगळ्यात पहिल्यांदा बघूया. 65 इंच चालू असलेला TV म्हणजेच LED TV, त्याचे 0.1 KWH एवढी कॅपॅसिटी आहे. तो जर 10 तास चालला तर आपल्याला 1 युनिट वापर झाला असं आपल्याला समजेल. तसेच हे जे किलोवॅट आहे हे किलोवॅट तास म्हणजेच KWH हे ऊर्जेचं एकक आहे आणि जे कालांतराने वापरल्या जाणाऱ्या किंवा उत्पादित होणाऱ्या एकूण विजेचं मोजमाप करतं. आता बघूया आपल्या मीटरवरच्या डिस्प्लेवरती आपल्याला काय काय दिसतं याविषयीची माहिती आपण बघूया. सुरुवातीला आपला डिस्प्ले हा ब्लँक दिसत आहे. यानंतर आपल्या घरामध्ये हे आहे ते मीटरवरती मीटरचा सिरियल क्रमांक आहे. हे मोड आहे. ही आहे डेट 21/2/26 दाखवत आहे. त्यानंतर आहे वेळ. हेच आहे KWH म्हणजेच रीडिंग. हा मीटर नवीन असल्यामुळे याच्यावरती 0.01 KWH दाखवत आहे. KV हे कोणासाठी असते? किलोवॅट अँपिअरवर. हे इंडस्ट्रियल आणि व्यावसायिक वीज बिलामध्ये वापरलं जाते. MD किलोवॅट म्हणजेच मॅक्झिमम डिमांड. तुम्ही एकाच वेळी किती वीज उपकरणे सुरू ठेवली हे दर्शवतं. याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला MD KVA म्हणजेच मॅक्झिमम डिमांड इन KVA. हे व्यावसायिक आणि इंडस्ट्रियल ग्राहकासाठी असते. त्यानंतर आपल्याला या मीटरवरती दिसेल व्होल्टेज 223 व्होल्ट आपल्याला मिळत आहे. यानंतर दिसत आहे अँपिअर 0.0. यानंतर दिसत आहे किलोवॅट पॉवर मोजण्याचं एकक आहे. इथे दिसत आहे KVA किलोव्होल्ट अँपिअर एकूण शक्ती. आपल्याला माहिती आवडली असल्यास आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. धन्यवाद.